नमस्कार मित्रांनो. तर अंशुमानची करणार आता समर राजवाडे लात मारून घराच्या बाहेर हकलपट्टी. तर दुसरीकडे अंशुमान संपवणार चक्क चिंगीच्या पोटातील बाळ. तर अधिरा आणि रोहन देणार सर्वांना आनंदाची बातमी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की समर राजवाडेने अंशुमनला कशी त्याच्या पापाची शिक्षा दिलेली असते. म्हणजे समरने सर्वांसमोर अंशुमनला हेच सांगितलेलं असतं की तुला आता ही जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. तर दुसरीकडे अंशुमन मात्र आपल्या समोर चिंगीबाबत नको तसल्या गोष्टी बोलत असतो आणि म्हणत असतो की दादा, मी काहीच केलेलं नाहीये, कारण की त्या चिंगीने उलट मला फसवलेलं आहे आणि मी तिला सांगितलं देखील होतं की आपलं पुढे लग्न होणार देखील नाहीये आणि मी तुझ्यासारख्या मोलकरणीसोबत लग्न देखील करू शकणार नाहीये. पण आपल्या स्वानंदीला माहीत असतं की या सगळ्याच्या पाठीमागे अंशुमनच आहे आणि अंशुमननेच ह्या चिंगीला प्रेमाची खोटी नाटकं दाखवली आणि तिला खोटी स्वप्न प्रेमाची दाखवून तिला ह्या जाळ्यामध्ये फसवलं. तर दुसरीकडे आता अधिरा आणि रोहनच्या आयुष्यामध्ये सर्वात जबरदस्त म्हणजे आनंदाची बातमी येताना तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच आता पुढे अधिरा प्रेग्नेंट असती ही बातमी कळाल्याच्या नंतर प्रचंड आनंद मात्र सगळीकडे सर्पोद्दनच्या घरामध्ये होतो. पण सगळ्यात भयानक धक्का बसतो तो म्हणजे ह्या मल्लिकाला, कारण की मल्लिका म्हणते की आता माझी अधिरा प्रेग्नेंट झाली ते पण त्या रोहनकडून, हे कधी शक्य व्हायला नको हवं होतं, कारण की माझी फुलासारखी मुलगी त्या असल्या भिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये गेली, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी अधिरासोबत बोलून काही ना काही करेलच. पण ह्या मल्लिकाच्या मुलांनी जो मूर्खपणा आतापर्यंत करून ठेवला याला शिक्षा द्यायची सोडून ह्या मल्लिकाने ज्या प्रकारे अंशुमनला पाठीशी घातलं ना, हे पाहून प्रचंड राग आलेला आहे. कारण की या ठिकाणी पाहायला गेलं तर यामध्ये अंशुमनची एवढी चूक आहे की याला कोणती ना कोणती भयानक शिक्षा व्हायलाच हवी होती, परंतु त्याला शिक्षा न होता तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मल्लिकाने तिची नाटकं दाखवली आणि समोर कशा प्रकारे माफी मागितली आणि म्हणले की प्लीज एकदा समोर याला माफ करून टाक, आपण काहीतरी याच्यावरती उपाय काढूया. आणि मल्लिकाने हे सांगितलेलं असतं समरला की मी सिद्ध करून दाखवते की यामध्ये माझ्या 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 अंशुमनची काहीच चूक नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ही सगळीजण लोक आता जाऊन चिंगीला धमकवणार आहेत आणि चिंगीला सांगणार तुला पाहिजे तेवढे पैसे घे आणि तू इथून कायमची चालती हो. पण आपली स्वानंदी चिंगीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते आणि स्वानंदीला माहीत असतं की जर चिंगी यांच्या ताब्यामध्ये गेली तर ही चिंगीसोबत काही करू शकतात. त्याच्यामुळे आपला समर अंशुमनला एवढी भयानक धमकी देतो आणि त्याला सांगतो, हे बघ अंशू, एक गोष्ट लक्षात घे, चिंगीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी तुलाच काय, तुझ्या आईलाच काय, कोणाला सोडणार नाहीये. तर आता समरने देखील पूर्णपणे आपल्या चिंगीची जबाबदारी घेतलेली असते. तर दुसरीकडे आता अंशुमन आणि चिंगीची भेट होती, त्यामध्ये चिंगी म्हणते की आपल्या बाळाचं काय चूक आहे या सगळ्यामध्ये, भले आपल्या दोघांमध्ये काय जे घडलं हे सगळं विसरून आता आपण लग्न करूया, हे चिंगीचं म्हणणं असतं. पण दुसरीकडे आता तुम्हाला माहितीच आहे की समरच्या आणि स्वानंदीच्या मनामध्ये हाच विचार चाललेला असतो की जर आता चिंगीचं आणि जर अंशुमनचं लग्न झालं तर हा अंशुमन चिंगीचा नीट सांभाळ तर करेल ना. आणि स्वानंदीला वाटत असतं की अंशुमनने हा मूर्खपणा केलाय ना तर त्याने ह्या मुलीची पूर्णपणे जबाबदारी घेतलीच पाहिजे. तर दुसरीकडे समर राजवाड्यांना देखील हेच वाटत असतं, पण अंशुमन ती जबाबदारी घ्यायला तयार अजिबात देखील नसतो. पण यावरती उपाय म्हणून आता समर राजवाडे सगळ्यात भयंकर युक्ती लढवणार आहे, ती म्हणजे आता अंशुमनला एवढी भयंकर शिक्षा द्यायची की काही सांगायलाच नको आणि चिंगीला अंशूच्या वाटीची सगळी काही प्रॉपर्टी पुढे द्यायला आता समर राजवाडे मागे पुढे पाहणार नाहीये. पण त्याही पेक्षा मित्रांनो भयानक गोष्ट, आता हा अंशुमन पुढे जाऊन चिंगीला भेटतो आणि चिंगी म्हणते की खरंच मला वाटलं होतं अंशुमन तुम्ही माझ्यासोबत लग्न करचाल. पण हे सगळं ऐकून मात्र अंशुमन म्हणतो की हे बघे, मी तुझ्यावरती प्रेम काय करत नाही, आपल्या दोघांमध्ये जे काय घडलं ना ते सगळं मर्जीने घडलं, यामध्ये मी तुला कुठेच फोर्स केला नव्हता, नीट आठव. आणि हे सगळं तुझी जी नाटकं चाललेत ना, तुझ्या पोटामध्ये जे माझं बाळ आहे ना, हे सगळा विषय आता बंद करून टाक आणि तुला जर वाटत असेल ना मी तुझ्यासारख्या मोलकरणीसोबत लग्न करेल तर हे पूर्णपणे तू विसरून जा, कारण की मी तसं कधीच करणार नाही. आणि हे सगळं काय अंशुमनचं बोलणं ऐकल्याच्या नंतर आपल्या चिंगीला प्रचंड वाईट वाटत असतं आणि चिंगीला हे देखील वाटत असतं की मी कुठे येऊन अडकले, कारण की चिंगीला बिचाऱ्या समजतच नसतं काय करावं. तर हा पुढे अंशुमन चक्क आपल्या चिंगीला म्हणतो की ते बाळ संपवून टाक. तर मित्रांनो, आता हा एवढा महामूर्ख अंशुमनने चूक केलेली आहे तरी पण याची हिंमत तर बघा ना, हा चिंगीला आपल्या परत ते बाळ संपवायला सांगतोय. त्याच्यामुळे ह्याला योग्य ती शिक्षा जर नाही दाखवली तर याच्यातून पूर्णपणे चुकीचा संदेश जातोय हे आपल्या सगळ्यांना पण समजतंय. त्याच्यामुळे अंशुमनला आता पाठीशी न घालता समर राजवाड्यांनी ह्याला योग्य ती शिक्षा दिली पाहिजे आणि याला लाथ मारून घराच्या बाहेर देखील काढलं पाहिजे आणि बिचारा आपल्या चिंगीला योग्य ती न्याय भेटलाच पाहिजे. पण मित्रांनो, आता या गोष्टीचा विचार करता तुम्ही पाहिलंच असेल की मंदाकिनीने एक गोष्ट सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे तुम्ही पाहिला असेल की सगळ्यांसमोर आणि अधिरा रोहन हे सगळेजण त्या ठिकाणी असतातच. त्यावेळेस मात्र मंदाकिनी म्हणते की जेवढी चूक मात्र ह्या अंशुमनची आहे ना तेवढी
चूक मात्र त्या चिंगीची आहे आणि पाहायला गेलं तर मित्रांनो हे अगदी बरोबर पण आहे. चिंगीची चूक काय आहे, कारण की तिने अंशुमनवरती भरोसा ठेवला. तिने भरोसा जर ठेवला नसता आणि तिचं इथपर्यंत आत्तापर्यंत कोणतंच प्रकरण पुढे गेलं नसतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता ज्या प्रकारे मंदाकिनी बोलली की चिंगी काही लहान आहे का, तिला कळत नाही का आपल्या पोटामध्ये कोणाचं बाळ आहे, म्हणजे इथपर्यंत ती पोहोचली. म्हणजे या ठिकाणी पाहायला गेलं तर चिंगीची पण चूक आहे. पण या सगळ्याचा पर्याय म्हणून ते बाळ संपवणं अजिबात देखील नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती समर राजवाडे आणि स्वानंदी बऱ्यापैकी चांगला विचार करत असतात आणि यामधून योग्य ते मार्गच काढायचं ठरवतात. तर मित्रांनो, आता ज्या प्रकारे आता अधिरा आणि रोहनच्या आयुष्यामध्ये आता म्हणजे अधिरा प्रेग्नेंट असते ही बातमी बाहेर येते, त्यावेळेस मात्र सगळेजण खुश असतात, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. पण त्यावेळेस मात्र ह्या मल्लिकाच्या डोक्यात आता वेगळाच प्लॅन शिजत असतो. कारण की आता तिच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय, ती पुढे नेमकं काय करेल हे काही सांगताच येत नाही. कारण की ही बाई एवढी भयानक आहे की हिच्याबाबत बोलायला गेलं तर काहीच कळणार देखील नाही. कारण की मित्रांनो, आता आत्तापर्यंत आपल्या समरने अंशुमनला जेवढ्या वेळेस पाठीशी घातलं, त्याच्यामुळे अंशुमनने ही हिंमत केली. त्याच्यामुळे अंशुमनला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. कारण की मित्रांनो, आपल्या चिंगीसोबत ज्या प्रकारे हा अंशुमन वागलाय, ज्या प्रकारे त्याने आपल्या चिंगीसोबत काय काय कुटाने केले, या सगळ्या म्हणून आता आपल्या चिंगीला देखील योग्य तो न्याय भेटलाच पाहिजे. आणि राहिला विषय मित्रांनो महत्त्वाचा, की आता समर आणि स्वानंदी या दोघांच्या नात्यामध्ये तर अजून भक्कम त्यांचं नातं झालेलं असतं. पण आता तुम्हाला माहितीच आहे की अंशुमनचं लग्न मोडण्यापासून तर आता पूर्णपणे मल्लिकाची सगळ्यांसमोर इज्जत जाण्यापर्यंत सगळ्याच्या पाठीमागे आपली स्वानंदी असते. त्याच्यामुळे आता आपल्या स्वानंदीचा बदला घ्यायला ही लोक मागे पुढे पाहणार नाही, हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे आता स्वानंदीचा कशाही प्रकारे मात्र हा अंशुमन मल्लिका बदला घेणार आहेत. त्याच्यामुळे समर राजवाडेंनी लवकरात लवकर काही करून ह्या अंशुमनला योग्य ती शिक्षा दिली पाहिजे आणि ह्या मल्लिकाला देखील तिची लायकी खरी दाखवून दिली पाहिजे. तर दुसरीकडे मात्र आता अधिरा आणि रोहनची ही आनंदाची बातमी ऐकून आता समर राजवाडेंना प्रचंड आनंद तर होईलच. पण मित्रांनो, आपले समर राजवाडे आता नेमका काय निर्णय घेतील हे पाहण्याचं सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जर आपल्या चिंगीच्या बाबतीमध्ये जर योग्य निर्णय घेतला तरच मात्र आपल्या चिंगीला न्याय भेटेल. आणि जर हा निर्णय चुकला तर मित्रांनो, या ठिकाणी चिंगीवरती पूर्णपणे अन्याय होणार आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की आपली स्वानंदी चिंगीवरती अन्याय होऊनच देणार नाही. पण ही मल्लिकाच्या का आता ह्या चिंगीला संपवण्याचा प्रयत्न नाही करणार, तर दुसरीकडे मात्र आपल्या स्वानंदीला देखील संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण तुम्हाला एकच माहित आहे की आता ज्या प्रकारे मल्लिकाला वाटत असतं की तिचा अपमान झाला, तिच्या सगळ्यांसमोर ज्या प्रकारे इज्जत गेली, तिच्या मुलाचं लग्न मोडलं, ह्या सगळ्या गोष्टीचा आता मल्लिका बदला घ्यायचं ठरवते. आणि तुम्हाला ही पण गोष्ट मित्रांनो पुढे सांगतो, जरी समर राजवाडेंनी अंशुमनचं आणि चिंगीचं लग्न लावून दिलं तरी पण मात्र हा अंशुमन आपल्या चिंगीला व्यवस्थित सांभाळेल याची काहीच गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे ह्या अंशुमनला एवढी भयानक शिक्षा झाली पाहिजे ना की ह्याने इथून पुढे अशी कोणती पण गोष्ट करायच्या अगोदर 1000 वेळा विचार केला पाहिजे. आणि समर राजवाडेंनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं पाहिजे म्हणजे ह्या अंशुमनला आणि मल्लिकाला ह्या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. कारण की आता त्यांचा काही संबंध नाही, पण राजवाड्यांची पूर्णपणे त्यांनी इज्जत घालवलेली आहे. त्याच्यामुळे यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि दुसऱ्या मित्रांनो, राहिली महत्त्वाची गोष्ट, तर आपल्या अधिराने देखील ह्या मल्लिकाच्या अजिबात देखील नादी लागलं नाही पाहिजे. कारण की तिने जर तिच्या बाळाचा पुढे जर विचार करायचा असेल तर तिने रोहनसोबत त्याच घरामध्ये तिकडे राहणं सेफ आहे. कारण की इकडे जर अधिरा आली, भलेही स्वानंदी तिच्या मदतीला आहे, पण ही मल्लिका आपल्या अधिराच्या मनामध्ये काय नको असल्या गोष्टी भरवेल रोहनबाबत आणि ते बाळ देखील संपवायला मागे पुढे पाहणार नाही. कारण की ही मंदाकिनी किती डेंजर आहे आणि ही सोबतच मल्लिका तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर आता एकीकडे मंदाकिनीचं म्हणणं जर ऐकायला गेलो की यामध्ये चिंगीची चूक आहे, तर त्या ठिकाणी मंदाकिनीचं म्हणणं देखील अगदी बरोबरच आहे. तर मित्रांनो, आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आपल्या स्वानंदीसमोर हे सत्य उघडकीस येतं की आता आपल्या चिंगीच्या पोटातील बाळ गायब करण्यासाठी अंशुमन तिला घेऊन गेलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता स्वानंदी परत त्याचा पिछा करणार आहे आणि स्वानंदी कशा प्रकारे आपल्या चिंगीला शोधून काढते हे पाहणं पण तेवढंच रंजक ठरणार आहे. पण मित्रांनो, मला एक गोष्ट अशी वाटते की ह्या चिंगीने आता तरी सावध व्हायला पाहिजे आणि ह्या अंशुमनपासून लांब राहिलं पाहिजे. कारण की ह्या अंशुमन परत एकदा आपल्या चिंगीला प्रेमाच्या जाळ्यात ओढेल आणि तिच्यासोबत काही करायला मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे आता चिंगीने डायरेक्ट समर राजवाडे आणि आपली स्वानंदी या दोघांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यांच्याच जवळ आजूबाजूला राहिलं पाहिजे. नाहीतर हा अंशुमन मल्लिका आपल्या चिंगीसोबत काही करू शकतात. तर याबाबत भेटूया पुढे, काय घडतं नक्कीच जाणून घेऊया. पण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला जर असेल मित्रांनो, तर हा दिसत असेल तुम्हाला पिलग्रीमचा नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. तर मित्रांनो, हा शॅम्पू तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर एकदा नक्की चेकआउट करा. कारण की या ठिकाणचे प्रोडक्ट तुम्हाला नक्की आवडतील. कोणतेही प्रोडक्ट आवडणारे तुम्ही नक्की खरेदी करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.